हाय मित्रांनो, आज आपण आता शेतीमध्ये आलेलो. आपल्या शेतीमध्ये आज फवारणी चालू आहे. हे सोयाबीन आहे आपलं. सोयाबीन बघा मित्रांनो, आता आपण सोयाबीनची फवारणी करून राहिलो. तणनाशक आणि तणनाशक आपण हे वालं फवारून राहिलो. पर्ज तणनाशक आहे हे वाला. बघा मित्रांनो, आपली फवारणी चालू आहे. फवारणी नंतर आता आपण हे आपल्या सोयाबीनला फवारणी चालू आहे. पूर्ण सोयाबीनमध्ये तण खूप झालं होतं. तणाचा ऊत खूप आलता होता. त्याच्यामुळे आता तणनाशक फवारून राहिलो आपण. काल 2 ड्रम फवारलेले आहे आणि आज आणखीन 1 किंवा 1.5 ड्रम लागणार. आपला ड्रम भरलेला आहे. त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकलेलं आहे. तर असं तण झालं मित्रांनो. पुरं गवत, घास गवत आणि झाड गवत, घास गवत आणि झाड गवत हे दोन्ही पण झालेले आहे. याच्यासाठी आता आपण तणनाशक फवारून राहिलो. हा ड्राम भरलेला आहे मित्रांनो पाण्याने. हे बघा मित्रांनो, पाण्याने ड्राम भरलेला आहे. आपण हे फवारणी करून राहिलो. पर्ज याची फवारणी करून राहिलो आपण. हे तणनाशक आहे मित्रांनो, याची आपण फवारणी करून राहिलो. याच्यानं तण थोडंसं मरते असं आपल्याला माहिती झालं, तर आपण याच्यामध्ये तणनाशक फवारून राहिलो याच्यानं. बघा मित्रांनो, आपली कशी फवारणी चालू आहे. बघा मित्रांनो, कशी फवारणी करत चालू आहे आपली. सोयाबीन खूप पतलं वापलं. पेरणी तर दाट केली होती, पण सोयाबीन वापलं नाही बरोबर, पतलं वापलं. हे आपली फवारणी चालू आहे. 3 ड्रम झालेलं असं. आता थोडंसं राहिलं 3ऱ्या ड्रममधलं. आता 3 ड्रम झाल्यानंतर आता पुन्हा जेवढं बसेल तेवढं पाणी भरून आपण पुन्हा बाकीची बी पण फवारणी करून टाकू. चला मित्रांनो, आता आपली फवारणी झालेली आहे. थोडंसं राहिलं. आता हे पूर्ण आपलं कंप्लीट होऊन राहिलं. हे ना इकडं. बघा मित्रांनो, आता आपलं संपत आलेलं आहे. फवारणी पूर्ण विषय झालेला आहे. हाय करून दे एकदा. हाय कर ना एकदा. कोण हो का? हाय तर कर. कोणी न व्हिडिओ बनवता. संपलं.
चला मित्रांनो, आपली आता फवारणी संपली. आता आपण हे सगळं व्यवस्थित नीटनेटकं करून टाकू आणि घराकडे चालले जाऊ. हे का रे तुम्ही इथं आणून ठेवला नाही? ड्रम त्याचा पिन होय मला माहिती आहे. ड्रम यांच्याच होय तर मी की ड्रम लई वेळ फवारणी करून. अरे कोण? चला मग मित्रांनो, आता आपण घराकडे जाऊ. आपली फवारणी झाली. आपली आता फवारणी सोयाबीनवरची पूर्ण झालेली आहे. तर आपण घराकडे निघून जाऊ. आता पाठीवर घेऊ आपण. पंप घेतला आता पाठीवर. आपण चालले आता घरी. हे उरलेलं औषध वगैरे आहे ते घेऊन आता आपण घरी जाऊ. आमचं औषध आणलं तर पुढची फवारणी कंप्लीट होते. पुढच्या फवारणीले जास्त औषध काही लागत नाही. एक फवारणी 7,000 रुपये पडली. 7,000 रुपये, 10,000 रुपयाचं औषध झालं आणि 1,000 रुपये मजूरदाराला गेले, फवारणी मारणारवालेले. फवारणीसाठी 1,000 रुपये त्याला गेले. 300 रुपये ड्रम, 3 ड्रमचे. आपला रस्ता आहे शेतात येण्या जाण्याकरता नेहमी. हा आपला रस्ता असा आहे नेहमी शेतात येण्या जाण्यासाठी. बघा मित्रांनो, असा आपला रस्ता आहे. आता आपण हा रस्ता आधी पांढरकवडा रस्ता होता. पूर्वी लोक ह्या रस्त्यानं पांढरकवड्याला जात असते तर पैदलच जात असत. आणि बैलबंडी, रेंगी हे वस्तू होत्या. आधी गाड्या वगैरे नव्हत्या. तर हा सरळ रस्ता आहे ना मित्रांनो, पांढरकवड्याला निघत होता. पांढरकवडा रस्ता जात होता. या आधी खूप आमराई वगैरे होते. त्या आमराईचे आंबे गिंबे सब आता सबकडले तोडताड केलेले आहे. कोणीच ठेवले नाही. ते माझ्या पण शेतामध्ये आंबे खूप होते. बाकीचे आंबे तोडले आणि एकच झाड ठेवलेलं आहे. ते मित्रांनो तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यामध्ये पण दिसते या व्हिडिओमध्ये पण. आपला थोडासा नाला मित्रांनो, आपल्या नाल्याला आता सध्या एवढं पाणी आहे. पूर वगैरे काही गेला नाही. पूर आला तर खूप मोठा पूर येते. बाहेर ते वरतापर्यंत पूर येते तिथपर्यंत. तर आता सध्या पूर वगैरे काही आला नाही, कारण तर पाऊस काय तेवढा पडला नाही पूर येण्याजोगता. त्याच्यामुळे पूर काही आला नाही तेवढा. जेवढा पूर आलेला आहे ते त्याचं पाणी वाहणं चालू आहे. मोठा पूर आला तर इथून जाणं येणं सब बंद होते मित्रांनो. कारण तर पाणी जेवढं राहते इथून जाण्यासाठी कमीत कमी कंबर किंवा छातीभर पाणी राहते या रस्त्यांनी जाण्या येण्यासाठी. तर म्हणून हे रस्ता बंद होऊन जाते नंतर पूर वगैरे आला का.
तर पूर वगैरे आला तर हा रस्ता पूर्ण बंद होऊन जाते. कारण पुरा एवढा मोठा येते, त्याचं पाणी पुराचं पाणी हे इथपर्यंत येते मित्रांनो, इथपर्यंत येते मित्रांनो पाणी, ह्या याच्यापर्यंत इतकं पाणी येते. त्याच्यामुळे हा रस्ता बंद होऊन जाते नंतर. चला मित्रांनो, आता आपण आलो घरी, घराजवळ आलो, घरी पोहोचतो. घरी पोहोचून राहिलो आता आपण. मित्रांनो आपण आलो घरी आता. ठीक आहे मित्रांनो, आपण आलो घरी आता. आता आपला व्हिडिओ इथंच एंड करू. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.